हाय, गुड मॉर्निंग. आज आहे धुलीवंदन. तुम्हाला धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आज किती सुंदर असा दिवस आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे. मुलं होळी खेळायला जाण्यासाठी एक्सायटेड. 6 वाजतापासून उठलेला आहे होळी खेळण्यासाठी. जुने कपडे जायचंय बघ होळी खेळायला. कलर खोल रहा है इसीलिए. हा नाश्ता करून मग पाठवते मुलांना होळी खेळायला. हॅपी होली. हॅपी होली. होळी मुलं किती एक्साइटेड आहे होळी खेळायला जायला. अभी पिचकारी लेके आएंगे हम. पिचकारी, होली, कलर हेच चालू आहे. ह्याचं तर कालच्यापासून चालू आहे. अशी मशीन बाहेर न्यावं लागते. कपडे धुण्यासाठी मशीन लावते आता मी. इथं मशीन मध्ये पाईप लावते. होली खेळून आलेला आहे हे बघा. आणखी त्याची होली संपलीच नाही. चेहराच नाही ओळखू येते त्याचा. गाडी लेके जा रहे हो. तर मंडळी, झाले माझे सर्व कामं. कपडे वगैरे धुवून आता मी साडी बिडी वेअर करून चालली आता मावशीच्या घरी कलर लावायला. चला तुम्ही पण माझ्यासोबत होली खेळायला. सर्वांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. हाय की नाही याच्यात कलर? बडबड करून राहिली मी कलर घेऊन. मुलांची होली वाटच बघता. इथं बस कलर लावायची. हे माझे धीर आहे. इथं आम्ही 2 जण एकमेकांना कलर लावत आहे, माझे मिस्टर आणि मी. हॅपी होली ताई. तुला बी बहीण पाया पडा सगळ्यांच्या. मला तसली तर करून दिला. पंचमी को खेलना ना अच्छे से. जब करते आराम से अच्छी वीडियो बनाते हैं. बाबा मेरे सारे फ्लेवर लाए. बाबा तो वीडियो देखी मैंने. हॅपी होली. रूम के सिर्फ आठवण जाऊ ना तर सिर्फ रूमची बुकिंग बस. हॅपी होली. बाकी सब बाकी राहिली हो बाई. थांबा तर सरी नंतर बोलता ना. सोनम काय करतीये? बचेगा ना. बटला वटाणे वटाणे. इथं बी चाललंय वटाणे. ही नाननबाई आमची. नाननबाई चाललंय वटाणे सोलणं. हे सासूबाईच्या घरी एक प्रोग्राम राहतो आमचा धुलीवंदनचा. आता मी ब्लॉग बघून सनी तुम्ही मला लाईक करून डिसलाईक करा. कसं बोलू? तुम्ही काय बोलता? कसं बोलू? बोला ना बा. तुम्ही काय बोलता सासूबाई? काय बोलू बहीण. बड़े खतरनाक लोग हैं. मी आहे ना. मटन बनवताय, कांदे कापताय. हा, मटन पार्टी चालली आमची. मटन पार्टी सासूबाई कांदे कापताय. इथं हिच्या घरचा बटला शिलतीये. मी लसण सोलतीये. आता मी काय करू म्हणून बसले बसले. आमची मटन पार्टी चालली आहे. आमची भाऊजाई आली आहे. मी पण आहे. भाऊन भाजी बनवत आहे. आम्ही लसण कांदा शिकताय. आम्ही फक्त लसण कांदा शिलाचं काम करतात. भांड्या कशाचं काम करतात. भाजी नाही बनवतात. मंडळी बंदी बसली गोष्ट करते आहे. आत्याच्या इथं 2-3 गायी आहे. भाजी बनवायसाठी चुला पेटवला आहे. ह्या पातेल्यात भाजी बनवणार आहे. आता पुढची प्रोसेस. आता इथं दादा आलेले. चिकन पार्टीसाठी दादाच भाजी बनवणार आहे. लय भारी भाजी बनवतात दादा. त्यांची चिकन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. मटन मटर या क्या बनेगा भैया? मटर
गया है, प्याज आ गई है ना, खड़ा मसाला, तेल आ गया है. आता दादांनी टोपात तेल टाकलेलं आहे. आता यात टाकताय डाल दादा दिया है, तेजपान, खडे मसाले. मिर्ची डाल दिया है. आता दादा याच्यात कांदे टाकणार आहे. ही जी रेसिपी खूप छान बनवतात दादा. प्याज डाल दिए, कांदा चांगला झाल्यावर अद्रक लसणाची पेस्ट टाकली दादाने. अद्रक लसणाची पेस्टची क्लिप राहून गेली. मसाला ना. हाँ आता यात टाकले जगभरातले मसाले. मसाला चांगला शिजल्यावर आता त्यात चिकन टाकलं. तर इथं दादा चेक करताय चिकन शिजलं की नाही. तर इथं दादा थाटी झाकतील. वरती थाटीवर पाणी टाकतील आणि ते गरम पाणी केलेलं थोडं थोडं भाजीत ओतत राहतील. इथं भाजी बनणं चालू. इथं आमच्या सर्वांचा गोंगाट चालू आहे. लेकरांचा, आमचा सर्वांचा आवाज चालू आहे खूप. हे बघा मैदान दुपारच्या टायमाला इथं किती शांत वाटतंय. आमचाच गोंगाट चालू आहे. किती शांत वाटत. आता इथं मिस्टरांनी ज्यूसची बॉटल आणलेली आहे. माझ्या हातात दिली सर्वांना वाटायला. मुलं बघा कसे बसले शांत ज्यूस पिण्यासाठी. तर खूप मस्ती चालली होती त्यांची.
दादा इथं सांगतात आहे की आमची पूर्ण फॅमिली आहे, मस्त आम्ही एन्जॉय करताय, इथं भाजी बनतीये, इथं सर्वजण ज्यूस पार्टी करताय, इथं त्यांचे पप्पा बसलेले त्यांच्याबद्दल पण सांगताय. या गायीची पण एक स्टोरी आहे. ही पहिली गाय आहे, तिच्या मागे ती तिची वासरी आहे आणि पुढं जी बांधलेली ही तिची वासरी आहे. म्हणजे या गायीची 3 पिढ्या आहे, ही पहिली, दुसरी आणि तिसरी. इकडे दादा बोलताय की मटणात अजून थोडी कसर आहे, अर्धा तास लागेल आणि सर्वांना भूक लागलेली. आता भाजी चुल्यावरचं झणझणीत असं मटण कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. मुलांची पंगत बसली सर्वात अगोदर जेवायला. मुलं सर्व सांगतात की भाजी खूप छान बनली म्हणून. कैसी लगी सब्जी? एक नंबर बनी है, मेरे बड़े भैया ने बहुत शाबाश. बहुत अच्छी है. बड़े पापा ने बहुत अच्छी बनाई है गाइस. हमारे हाथों त्यानंतर इथं पुरुष मंडळी जेवायला बसली. सर्वजण म्हणतात की भाजी खूप छान बनवली आणि खरंच दादा खूप छान भाजी बनवता, लय भारी लागते टेस्ट तिची. खाना खा रहे सब. जाऊबाई घसती भांडे.